अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। दाभाडी येथून काँग्रेसची शेतकरी आत्मसन्मान यात्रा व शेतकरी मेळावा संपन्न। क्या होना तेरा वादा असे उत्तर सरकार विचारण्यासाठी यवतमाळ दाभाडी येथे आलो। देशातला पोशिंदा जगाला पाहिजे, त्याचा सन्मान झाला पाहिजे। हर्षवर्धन सपकाळ, अध्यक्ष प्रदेश काँग्रेस कमिटी। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा व शेतकरी मेळावा संपन्न। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ यांचे नेतृत्वात मंगळवारी 3 जूनला सकाळी आर्णी तालुक्यातील श्री ओंकारेश्वर मंदिर दाभाडी येथील शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा काढण्यात आली होती। या पदयात्रेचा समारोप शेतकरी मेळाव्याचे रूपाने कृषी उत्पन्न बाजार समिती आर्णी येथे संपन्न झाला। 2014 भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असताना नरेंद्र मोदी यांनी दाभाडे या ठिकाणी देशभरातील शेतकऱ्यांसाठी चाय पे चर्चा या कार्यक्रम घेऊन भरमसाठ आश्वासने दिली होती। मात्र मोदींनी ती पाळली नाही, म्हणून त्याच ठिकाणावरून शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा काढण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला असल्याने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, शेतमाला हमीभाव, सरसकट पीक विमा, शेतकऱ्यांना मोफत वीज, वन्यप्राण्यापासून संरक्षणासाठी कुंपण, कृषी पंपाचे बंद केलेले विद्युत कनेक्शन पूर्ववत करावे यासह इतर मागण्यासाठी शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा व शेतकरी मेळाव्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे जिल्ह्यात पहिल्यांदाच येत असल्यामुळे पक्षात उत्साहाचे वातावरण आहे। तरी या आत्मसन्मान पदयात्रेत व शेतकरी मेळाव्याला जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर, मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री वसंतराव पुरके, माजी शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, प्रतिभा धानोरकर खासदार चंद्रपूर वणियार्णी, प्रणिती शिंदे खासदार सोलापूर, माणिकराव ठाकरे माजी मंत्री, संध्याताई संभवालाखे, आमदार बाळासाहेब मागुणकर आमदार यवतमाळ, राजेश राठोड आमदार, मनीष पाटील, जितेंद्र मोघे, वामनराव कासावार माजी आमदार वणी अँड सचिन नाईक, साहेबराव कांबळे, डॉक्टर मोहम्मद नदीम, संजय ठाकरे, माधुरी आडे माजी अध्यक्षाजी यवतमाळ, अशोकराव बोंबडे, अरविंद वाढोणकर, जावेद अन्सारी, जाफर खान, महेंद्र कावळे, प्रकाश जानकर, बबलू देशमुख, संजय खाडे, शंकर बडे, संतोष बोरले, प्रकाश नवरंगे, अनिल आडे यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे। सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली जो आमचा अलायन्स होता, त्या अलायन्सचे प्रधानमंत्री जे होते मनमोहन सिंग साहेब यांनी स्वामीनाथन आयोग गठीत केला। स्वामीनाथन आयोग गठीत करण्याची पार्श्वभूमी काय, तर राहुल गांधी नावाचा आमचा नेता हा भारत फिरला, त्यावेळेस यवतमाळ मध्ये पण ते आले आणि यवतमाळ मध्ये येऊन कोणाच्या घरी गेले, कलावती बाईच्या घरी गेले। आज कलावती बाईची तब्येत बरी नाही म्हणून त्या कार्यक्रमाला आल्या नाही, मात्र कलावती बाईच्या घरी गेले, कलावती बाईची चर्चा केली आणि नुसती चर्चा केली नाही तर राहुल गांधी संसदेत गेले आणि संसदेत त्यांनी भाषण केलं की मी कलावतीच्या घरी गेलो, नवऱ्याने असं केलेलं आहे, लेकरं बाळ आहे आणि ते दुःख जे शेतकऱ्याचं, ते कलावती बाईचं जरी दुःख एकटं असलं तर ते एकट्या त्या बाईचं नव्हतं, तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचं होतं आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचं होतं। आणि ते बोलल्यानंतर ते भाजपचे लोक फिदी हसत होते, त्यांचे दात त्यांच्या तोंडात टाकायचा वेळ आता जवळ आलेली आहे। मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही, मात्र त्यांचं भाषण ऐकून डॉक्टर मनमोहन सिंग अमरावतीला आले, नागपूरला आले, त्यांनी कलेक्टर, कृषी अधिकारी, शेतकरी, आमदार, मंत्री यांची सगळ्यांची मीटिंग घेतली आणि मीटिंग घेऊन सगळ्यांचं सगळं ऐकलं। दिल्लीला गेले आणि दिल्लीला गेल्या त्यांनी 2 गोष्टी केल्या। पहिली गोष्ट केली त्यांनी स्वामीनाथन आयोग, शेतकऱ्याचे दुःख कसे कमी होतील, शेतकऱ्यांना भाव कसा आपण देऊ शकू, कोणत्या योजना असल्या पाहिजे यासाठी डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी कोणत्या गावात आले नाही, चाय पे चर्चा केली नाही, भाषण केले नाही। वो असरदार था, सरदार था और असरदार भी था। हा नुसता बोलतो, बोलायचा बातच बोलायचीच गडी। दादा खोडके, कारण दादा खोडकेच्या पिक्चरचं नाव होतं थपाड्या, सोंगाड्या। हा तर सोंग करतो, थापा मारतो। मात्र मनमोहन सिंगनी स्वामीनाथन आयोग हा शेतकऱ्याच्या कल्याणासाठी गठीत केला। हे पहिलं काम केलं आणि दुसरं काम काय केलं तर 70,000 कोटी रुपयांची त्यावेळेस कर्जमाफी त्यांनी केली। अशातला
मनमोहन सिंग साहेबांची कर्जमाफी कोणाकोणाला मिळाली होती हातवर करा. आणि ही कर्जमाफी त्यांनी देण्याचं काम केलं. हा झाला एक भाग. दुसरा भाग, मनमोहन सिंग साहेबांच्या काळात एमएसपी किती वाढवली? जो आधारभूत भाव असतो, जो निश्चित भाव असतो, ती एमएसपी वाढली होती मनमोहन सिंग साहेबांच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 130% एमएसपी ही मनमोहन सिंग साहेबांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात वाढली होती. याच्यासोबत खतावर सबसिडी होती. डिझेल 48 रुपये होतं. विजेवर, पाण्यावर सबसिडी होती. आता हे झालं मनमोहन सिंग साहेबांचं. आता 11 वर्ष पूर्ण झाले, मोदींना 12वं वर्ष चालू आहे. मोदीच्या कार्यकाळात एमएसपी किती वाढली? तर मोदींच्या काळामध्ये केवळ 45% एमएसपी वाढली. काल मला आधीच सांगत होता की आपण जशी पदयात्रा सांगितली तसं भाजपच्या लोकांनी ती एमएसपी सगळ्या ग्रुपवर टाकली. आणि टाकली तर टाकू दे, त्याच्यावर आपण प्रश्न विचारा की त्यांच्या काळात वाढली 45%, मान्य आहे. मात्र 45% एमएसपी वाढताना सोयाबीन 5,000 रुपयाचं वर जायला पाहिजे होतं का खाली यायला पाहिजे होतं? 5 ते 6 वर जायला पाहिजे होतं, पण ते 5 ते 4 आलं. तो प्रश्न आपल्या ठिकाणी आहे. मात्र 45% वाढली. ही एका हाताने दिलं आणि दुसऱ्या हाताने काय काय काढलं? तर दुसऱ्या हाताने 18% काय लावला? 18% जीएसटी लावला. पेट्रोल 48चं 100 रुपये केलं. खताची थैली 700ची आता तो 230 अजून 2-4 दिवसात भाव वाढवले. 700ची थैली 2000 वर नेली. युरियाची थैली ती बी आता 500 कडे सरकू राहिली, ती वाढवली. खतावरची सबसिडी रद्द, डिझेलची सबसिडी रद्द आणि वरतून जीएसटी बोकांडी लावला. म्हणजे या हाताने दिले 45 रुपये आणि दुसऱ्या हाताने 100 रुपये हे काढून घेतले. आणि 5 दिवसापूर्वी जी नवीन एमएसपी झालेली आहे त्या नवीन एमएसपीचा आम्ही धिक्कार करतो. आणि आपण सांगितल्यानुसार उत्पादन खर्चावर आधारित आपण 150% जो स्वामीनाथन आयोगाने सांगितलेलं आहे त्या शिफारसी लागू करा. ही आजच्या आमच्या पदयात्रेतली मागणी आहे. अधिक आपल्या सगळ्यांच्या समक्ष बोलत नाही, क्योंकि समझने वाले को इशारा काफी है. और करा किंवा हा आपल्या सगळ्यांच्या समोरचा एक प्रश्न आहे की आता जर अभी नहीं तो कभी नहीं ही चित्र आज आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या समोर आहे. आणि हा संघर्ष आपल्याला या राष्ट्र निर्माणच्या कामात आणि या शेतकरी दाखवण्याकरता वाचवण्याकरता हा संघर्ष आपल्याला पुढच्या काळात लढायचा आहे. आमच्या पक्षाचे आणि अडाणी अंबानीचे काही देवाणघेवाणचे विषय नाही. आमच्या पक्षाचे आम्ही डोनाल्ड ट्रम्पलाही आमचा नेता हा घाबरत नाही. आमचा नेता पाकिस्तानलाही घाबरत नाही, चीनला पण घाबरत नाही. आणि असं एक मिडल नेतृत्व हे काँग्रेस पक्षाला राहुल गांधींच्या माध्यमातून मिळालेलं असताना महाराष्ट्रातही आम्ही हा शेतकऱ्यांचा लढा जरूर बुलंद करू. मात्र त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना खांद्याला खांदा लावून आमच्या सोबत काम करावं लागेल हे कळकळीचं आव्हान करतो. आणि माझं भाषण संपवण्याच्या आधी मी जे बोललो ते खरं बोललो का खोटं बोललो? एवढा कमी नाही ना. खरं बोललो का खोटं बोललो? हात वर सांगा. ज्यांचे हात वरने ते खोटं बोललो का खोटं बी सांगा. खरं बोललो का खोटं बोललो? आणि आता याचं उत्तर काय की संघर्ष केल्याशिवाय जमणार नाही. त्यामुळे संघर्षासाठी आपण सर्वजण तयार राहू आणि संघर्ष केल्या करून हे सर्व प्राप्त करून येऊ. करिता आजच्या या पदयात्रेचं नाव शेतकरी आत्मसन्मानाचा नाव आहे. आणि हा शेतकरी आत्मसन्मानाचा लढा हा काँग्रेस पक्ष लढेल हे अभिवादन आपल्याला देतो. आणि माझा पक्ष हा वचन पूर्ण करणार आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पण वचन न जाई. हे माहिती आहे. हे राम राम जय श्रीराम म्हणणारे आहे. या रघुकुल वाल्यांना तुम्ही दिलेले वचन तुम्ही पूर्ण केले नाही. याचा अर्थ काय? तो मोदी अधर्मी आहे. याचा अर्थ काय? तो मोदी खोटा आहे.
हा याचा स्पष्ट अर्थ आहे. आणि या आदरणीय नरेंद्र मोदीकडून, या खोटारड्या नरेंद्र मोदीकडून त्यांनीच दिलेल्या आश्वासनं तुम्ही कधी पूर्ण करणार आहे त्याची तारीख सांगा. हे आव्हान, हे चॅलेंज, हा जाहीर प्रश्न तमाम शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी उपस्थित करतो आणि थांबतो. भारत माता की जय बळीराजा.